काल पुण्याच्या बोर तालुक्यातील नसरापावर गावात एका चिमुकलीची निर्गुण हत्या करत बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली आणि त्यानंतर पाहिलं तर संपूर्ण गाव असेल किंवा गावाच्या परिसरातले नागरिक जे आहेत ते संतप्त झालेले पाहायला मिळतात। वेगवेगळ्या प्रकारे या गावातील नागरिकांकडून निषेध जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय आणि आज जर पाहिलं तर त्याच पार्श्वभूमीवर नसरापूर गावात या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी या ठिकाणी निषेध मोर्चा जो आहे तो काढलेला पाहायला मिळतोय। गावातील भैरवनाथ मंदिरापासून हा निषेध मोर्चा सुरू झाला असून गावातील प्रमुख मार्गांवरून हा निषेध मोर्चा जो आहे तो सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि या मोर्चामध्ये पाहिलं तर नागरिकांसह महिला सुद्धा मोठ्या संख्येने या संपूर्ण मोर्चामध्ये सहभागी झालेलं पाहायला मिळत आहेत। काळ्या फिती मारून जोरदार घटनेचा निषेध जो आहे तो या महिलांकडून करण्यात येतोय आणि सर्वांची एकच मागणी पाहायला मिळते की लवकरात लवकर या जो आरोपी आहे त्याला फाशीची शिक्षा द्या, लवकरात लवकर त्यावर कठोरात कठोर कारवाई करा अशी मागणी या महिलांची पाहायला मिळते। आपण महिलांशी बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय की मोठ्या संख्येने महिला काय मागणी? माझी मागणी एकच आहे की त्या चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे तुमच्या गावात, तुम्ही आज निषेध मोर्चा करताय, काय? ज्याप्रमाणे त्या हत्याराने एका छोट्या मुलीची जशी त्याने हत्या केली त्या प्रकारे त्याला सुद्धा तीच क्रिया केली पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। काल सुद्धा तुम्ही आंदोलन केलं, रस्ता रोको केला, तसा नाही मिळाला पाहिजे किंवा मग त्याला फाशी झाली पाहिजे। आणि आजही आमच्या समोर ती मुलगी खेळताना बागडताना दिसते, एवढी छोटी, तिला काही समजत नाही। तुमच्या डोळ्यासमोर जी मुलगी खेळत होती आज तुमच्यात नाही, याचं संपूर्ण गावावर खरं तर शोक काळा आहे, पण त्याचं दुःख आज तुम्हाला खूप उणीव जाणवते, तशीच ती डोळ्यासमोर दिसते आमच्या। कुठल्याही नराधमाने परत अशी क्रिया केली नाही पाहिजे, असा न्याय सगळ्यांना मिळाला पाहिजे। आणि कसं होतं, जर त्यांना न्याय शिक्षा नाही झाली तर हे असेच पुन्हा 10 गुन्हे करायला हे होतील, मोकळे होतील। त्यामुळं त्यांनी त्या नराधमाला आमच्या ताब्यात देऊ नये ना, जसं त्यांनी त्या मुलीशी केली क्रिया, जसं तिला मारलं तसं आम्ही सुद्धा त्याला मारण्याच्या प्रक्रियेत आहोत। याआधी सुद्धा त्या आरोपीवर 3 गुन्हे दाखल होते अशी माहिती आहे, आता त्यांनी 4था गुन्हा केलेला आहे। वारंवार गुन्हे घडतात तरी सुद्धा त्याला सरकारने हा विषय संवेदनशीलपणे घेऊन अशी घटना परत घडू नये म्हणून त्याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅकच्याही आधी फाशीची शिक्षा द्यावी ही नक्कीच आहे सरकारला विनंती। झाल्यानंतर थांबायचं कशाला? किती दिवस काय मागणी? आरोप सिद्ध झाल्यानंतर थांबायचं कशाला? कशाला 15 दिवस लावायचे, कशाला 8 दिवस लावायचे? लगेच शिक्षा झाली पाहिजे। तुम्ही भाऊक झालेला पाहायला मिळतंय, असं नाही ना व्हायला पाहिजे, कुणच्याच व्यक्तीसोबत असं व्हायला नाही पाहिजे, लहान मुलांसोबत तर व्हायलाच नाही पाहिजे। लहान मुलांनी बाहेर खेळावं की नाही ही समस्या निर्माण झालेली आहे। आज जर थोडा वेळ मुलं बाहेर जाऊ शकत नाही तर काय करणार? म्हणजे आपण पाहतोय की कशा पद्धतीने या संपूर्ण महिलांच्या संतप्त प्रतिक्रिया ऐकायला पाहायला मिळतात। त्या ठिकाणी पाहिलं तर अशा प्रकारे बॅनर हातात धरून ही संपूर्ण मोर्चाला आता सुरुवात झालेली आहे आणि संतप्त प्रतिक्रिया ज्या आहेत या महिला सहभागी झालेल्या महिलांनी दिलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।